जॉईन करा. आपण हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू सगळ्यात आधी. हा क्वेश्चन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. सो हा आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय, बट आज आपण परत एकदा करू आणि मग नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. ऑन द 7 मेंबर्स सिटिंग इन अ रो. आता आपल्याकडे 7 मेंबर्स आहे, तर आपल्याला 7 मेंबर्सना एका रो मध्ये बसवायचं. लिनियर अरेंजमेंटचे क्वेश्चन्स कसे असतात, म्हणजे एक लाईन असेल, एक रो असेल, नॉर्थ फेसिंग असेल, साऊथ फेसिंग असेल, ईस्ट फेसिंग, वेस्ट, असे कोणते पण असू शकतात. आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगली ड्रॉ करायचं. सगळ्यात आधी आपल्याकडे 4 डिरेक्शन्स आहेत, सो आपण त्यांना असं रिप्रेझेंट करतो: नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. सो दिस इज माय वेस्ट अँड दिस इज द ईस्ट. जर तुम्हाला काय मेन्शन केलं नसेल तर बाय डिफॉल्ट आपण काय म्हणतो, नॉर्थ फेसिंग. नॉर्थ फेसिंग म्हणजे कसं, आपण जसं आता बसलोय सेम तसंच. सो द लेफ्ट साइड विल बी दिस वन, दिस विल बी युअर लेफ्ट साइड अँड दिस विल बी युअर राईट साइड. आता आपण अजून त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी बघितल्या आहेत. जेव्हा कधी जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये बट आलं तर तुम्ही फर्स्ट पर्सन बद्दल बोलताय. जेव्हा कधी तुम्हाला हू येणार आहे तेव्हा तुम्ही सेकंड पर्सन बद्दल बोलताय. ठीक आहे. आपण हा एक सेकंड क्वेश्चन, जो एक लास्ट क्वेश्चन आहे, हा एकदा परत रिपीट सॉल्व्ह करू सो दॅट तुम्हाला सगळ्यांना कळेल. आता 7 जण आहेत, 7 मेंबर्स आहेत. ए इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ बी. इमिडिएट लेफ्ट म्हणजे काय, जो ए आहे तो लगेच आहे, म्हणजे ए आणि बी च्या मध्ये कोण नसणार आहे. फॉर एक्झाम्पल ए बी असं आहे. सो आपण इथे काय म्हणू शकतो, ए इज इमिडिएट लेफ्ट ऑफ बी. तर बी च्या इमिडिएट लेफ्टला आहे. आपण काय म्हणू शकतो, ए इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ बी. बघा, म्हणजे ए बी च्या इमिडिएट लेफ्टला आहे, लेफ्ट हँड साइडला आहे. इमिडिएट लेफ्ट म्हणजे काय, ह्या दोघांच्या मध्ये कोणताच पर्सन नसणार. देयर विल बी नो पर्सन बिटवीन ए अँड बी. नेक्स्ट, बट ऑन द इमिडिएट राईट ऑफ डी. आता बट ऑन द इमिडिएट राईट ऑफ डी याचा अर्थ काय होणार आहे, इथे ए तुमचा फर्स्ट पर्सन, बी तुमचा सेकंड पर्सन. जर इथे बट आलंय तर ह्याचा अर्थ आहे फर्स्ट पर्सन बद्दल बोलतात. जर हू आलं असतं तर सेकंड पर्सन बद्दल बोलतात, पण इथे बट आलंय म्हणजे ए बद्दल बोलतात. तर त्यांचं म्हणणं काय, ए इज ऑन द इमिडिएट राईट ऑफ डी, म्हणजे डी च्या लगेच राईटला कोण आहे, ए. याचाच अर्थ इथे सिक्वेन्स मध्ये काय ऍड होणार, डी. म्हणजे डी ए बी हे 3 सिक्वेन्स आपल्याला भेटले. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? येस एव्हरीवन? ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट स्टेटमेंट आहे क्यू इज ऑन द राईट ऑफ ए, म्हणजे क्यू एच्या राईट साईडला आहे. बघा, आता फॉर एक्झाम्पल क्यू इथे पण असू शकतो, क्यू इथे पण असू शकतो, पण इथे काय सांगितलं होतं, इमिडिएट लेफ्टला होतं, म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये नसणार आहे. तर इथे कुठेतरी काय असणार आहे, क्यू जो एच्या राईट साईडला असणार. सो लेफ्ट साइड ए ची दिस साइड आहे आणि ए ची राईट साइड म्हणजे या साईडला आहे. नेक्स्ट, बट इज ऑन द लेफ्ट ऑफ एस. तर क्यू जो आहे इज ऑन द राईट ऑफ ए, बट इज ऑन द लेफ्ट ऑफ एस. आता क्यू माझा फर्स्ट पर्सन आहे, ए माझा सेकंड पर्सन. तर बट आल्यामुळे मी फर्स्ट एलिमेंट बद्दल बोलतेय. क्यू इज ऑन द राईट ऑफ ए, म्हणजे एच्या तर राईटला आहे पण ऑन द लेफ्ट ऑफ एस, पण काय एसच्या लेफ्ट साईडला हवाय. म्हणजे क्यू जो आहे तो एच्या राईट साईडला मी ड्रॉ केलाय, पण मला एसच्या लेफ्टला हवाय. तर एस जेव्हा इथे कुठेतरी असेल तेव्हाच त्याच्या लेफ्टला क्यू येणार आहे, म्हणजे मी इथे कुठे एस लिहू शकतो. अँड टी इज ऑन द लेफ्ट ऑफ व्ही. आता नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय, टी जो आहे तो व्हीच्या लेफ्टला आहे. पण आता आपल्याकडे ही जी सिक्वेन्स आपण ड्रॉ केली आहे त्याच्यामध्ये ना टी आहे, याच्यामध्ये व्ही पण नाही. सो आपण एक दुसरीकडे रँडमली ड्रॉ करून ठेवू की काय आपण ड्रॉ करणार, टी इज ऑन द लेफ्ट ऑफ व्ही. म्हणजे इथे जर व्ही असेल तर व्हीच्या लेफ्टला काय असेल, टी. ओके, तर आपण हे ड्रॉ केलंय. हू इज ऑन द लेफ्ट ऑफ डी. आता टी इज ऑन द लेफ्ट ऑफ व्ही, म्हणजे टी माझा काय फर्स्ट पर्सन, व्हीच्या आहे म्हणजे व्ही काय सेकंड पर्सन. आता हू सांगितल्यामुळे हू म्हणजे काय असतो, सेकंड पर्सन. बघा, असं लक्षात ठेवू शकता, बट आणि हू. आता बी आधी येतो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, म्हणजे बी नेहमी फर्स्ट पर्सनला पॉइंट करणार, आणि अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हू सेकंड येतो तर हू नेहमी सेकंड ह्याला पॉइंट करणार. येस, सगळ्यांना कळतंय आता, दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? सो हू इज ऑन द लेफ्ट ऑफ डी. तर हू म्हणजे व्ही बद्दल बोलतायत, तर त्यांचं म्हणणं काय, व्ही इज ऑन द लेफ्ट ऑफ डी. तर डीच्या लेफ्टला मला काय हवंय, व्ही, म्हणजे इथे कुठेतरी काय असणार आहे, डी. बघा, आता आपल्याकडे ऑलरेडी डी पर्यंत सिक्वेन्स होतीच, मी तिथे टी आणि व्ही ऍड करणार. मी काय केलं, टी आणि व्ही ऍड केलं. तर आता हे जे बॉक्स मध्ये आहे
ही माझी सिक्वेन्स आहे. टी व्ही डी ए बी क्यू एस, ठीक आहे, इथे नीटली लिहिलंय. फाइंड द मेंबर सिटिंग राईट इन द मिडल. सो आपण जर काउंट केलं, हे 3 जण आहेत इथनं, हे 3 जण आहेत इथनं, सो मिडल पर्सन कोण आहे? ए. सो ऑप्शन बी ए इज द राईट आन्सर. एव्हरीवन गॉट इट? न्यू स्टुडंट सगळ्यांना कळालं? श्रद्धा, आकांक्षा, सिद्धी? जर तुम्हाला कोणत्या पण ह्याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही तेव्हाच ह्याला. ओके, तर आता आपण जे क्वेश्चन्स करणार आहे नेक्स्ट, ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड असणार. तुम्हाला लेफ्ट राईट कसं करायचं ते कळालंय, आणि हू आणि बट पण कळालं. आता जे आपले क्वेश्चन्स आहेत लिनियर अरेंजमेंट किंवा सर्क्युलर अरेंजमेंट, त्याच्यामध्ये थोडंसं कन्सेप्ट आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनचं जे असतं अरेंजमेंट, तर वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटीज असतील. ठीक आहे, सो हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार. आता हा क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. लेट अस स्टार्ट. A certain number of persons sit in a horizontal row and faces north direction. तर नॉर्थ डिरेक्शन म्हणजे काय? हे सेम आपल्यासारखे, यांचं लेफ्ट राईट पण आपल्यासारखंच असणार. ओनली थ्री पर्सन्स सिट असेल इथे बिटवीन एस अँड डब्ल्यू. इथे सिट आहे म्हणजे एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये 3 पर्सन्स आहेत. बघा ह्यांनी काय सांगितलंय, एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये 3 पर्सन्स आहेत. ओनली 3 पर्सन्स म्हणजे इथे 3 पर्सन्स असतील. ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन एक्स अँड आर, म्हणजे एक्स आणि आर यांच्यामध्ये 2 पर्सन्स असतील. एम सिट्स ऍट द एक्स्ट्रीम एंड, म्हणजे इथे सर्टन जेवढे पर्सन्स असतील त्याच्यामध्ये एम आयदर इथे असेल एकदम एक्स्ट्रीम एंड. एक्स्ट्रीम एंड म्हणजे काय? आयदर स्टार्टला असेल किंवा एम आयदर एंडला असेल. मी आधी फक्त क्वेश्चन सांगते, आपल्याला असं सॉल्व्ह नाही करायचंय, आपण जस्ट अंडरस्टँड करतोय की काय आयदर इथे असेल एम किंवा इथे असेल. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय, एच सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ एक्स, म्हणजे एक्स जिथे आहे त्याच्या सेकंड लेफ्टला कोण आहे? एच आहे. ठीक आहे, ई सिट्स एक्झॅक्टली ऍट द मिडल. ओके, हे सगळे आता कंडिशन्स आहेत, म्हणजे आपल्याला सॉल्व्हच करायला लागेल. तर फर्स्ट थिंग व्हॉट वी विल डू इज, आपण मल्टिपल पॉसिबिलिटीज इथे ड्रॉ करणार. आपण काय करणार? मल्टिपल पॉसिबिलिटीज ड्रॉ करणार. सो पॉसिबिलिटी नंबर 1, इथे माझी पॉसिबिलिटी नंबर 2. नेक्स्ट इथे पॉसिबिलिटी 3. एकाच टाइमला मल्टिपल पॉसिबिलिटीज का कन्सिडर करायचे? जर तुम्ही एकाच टाइमला कन्सिडर केलं तर जसं क्वेश्चन कम्प्लीट होतंय तसं तुम्हाला आन्सर भेटून जाईल कोणत्या ना कोणत्या पॉसिबिलिटीने. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यात आधी आपल्याला काय सांगितलंय, ओनली 3 पर्सन्स सिट बिटवीन एस आणि डब्ल्यू. तर एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये 3 पर्सन्स असणार. आता सिक्वेन्स तुम्हाला माहिती नाही, कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं अज्युम केलं इथे एस आहे, इथे 1 2 3, त्यांच्यानंतर काय असणार आहे इथे फॉर एक्झाम्पल डब्ल्यू. ही फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी असणार आहे डब्ल्यू इथे असेल, त्याच्यानंतर 3 पर्सन्स असतील, त्याच्यानंतर माझ्याकडे काय असणार आहे? एस. सगळ्यांना कळतंय का? जरी त्यांनी इथे सांगितलंय एस आणि डब्ल्यू मध्ये 3 पर्सन्स आहेत, सो इथे सिक्वेन्स सेम नसणार आहे की एस आधी असेल मग डब्ल्यू असेल, असं नसणार. इट विल बी चेंजिंग. ओके, नेक्स्ट ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन एक्स अँड आर. तर मी काय करते, ह्या डायग्राम मध्ये मी इथे एक्स आणि आर साठी ड्रॉ करते. एक्स असेल ह्याच्यामध्ये 1 पर्सन 2 पर्सन, इथे असेल माझ्याकडे आर. आता दुसरी पॉसिबिलिटी काय, सगळ्यात आधी आर असेल मग 2 सोडून माझ्याकडे एक्स असेल. आपण काय करतोय, मल्टिपल पॉसिबिलिटीज मल्टिपल डायग्राम ड्रॉ करतोय, नंतर आपण एकतर त्याला एक डायग्राम मध्ये मर्ज करू और 2-3 डायग्राम्स तर तसं पण एलिमिनेट होणार. सो आपण इथपर्यंत सॉल्व्ह केले. आता एम सिट्स ऍट द एक्स्ट्रीम एंड. ओके, एम एक्स्ट्रीम एंडला आहे, तर एमच्या पण परत 2 पॉसिबिलिटीज येणार आहे. सो आपण एम ला आतापुरतं होल्डवर ठेवूया, एम ला आतापुरतं होल्डवर ठेवूया. नेक्स्ट काय, एच सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ एक्स. तर एक्स पासून सेकंड लेफ्टला मला काय ड्रॉ करायचंय? एच. एकदा इथपर्यंत क्वेश्चन बघा आणि पॉसिबिलिटीज चेक करा.
एकदा चेक करा तुम्ही काय आपण सॉल्व्ह करतोय, मग मी तुम्हाला सांगते. आपण फक्त पॉसिबिलिटीज ड्रॉ करून ठेवतोय. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये अजून ऑप्टिमायझेशन काय करू शकतो. एकतर एस आणि डब्ल्यू ला थोड्या वेळ होल्डवर ठेवू शकतो, की एस आणि डब्ल्यू ला आपण नंतर जिथे आपल्याला एस किंवा डब्ल्यू भेटेल त्याच्यानंतर आपण डायग्राम ड्रॉ करू एस आणि डब्ल्यू साठी. ठीक आहे, एक सेकंड. So SW is on hold for now. Okay. आता मी परत डायग्राम ड्रॉ करते. कशासाठी बघा, आता फॉर एक्झाम्पल एम सिट्स ऍट द एक्स्ट्रीम एंड, म्हणजे एम हिते पण असू शकतो किंवा एम हिते पण असू शकतो. पण एक्स आणि आर साठीच एमच्या पण परत दोन पॉसिबिलिटीज होणार. कसं बघा, फॉर एक्झाम्पल मी इथे एक्स ड्रॉ केलंय, एक्स आणि आरच्या मध्ये 2 जण आहेत. नेक्स्ट इथे आर आणि एक्स मध्ये 2 जण आहेत. मी सेम डायग्राम ड्रॉ केली आहे. का? कारण आर एक्स साठी 2 पॉसिबिलिटीज. तर एकदा जेव्हा एक्स आणि आर अशी सिक्वेन्स आहे तेव्हा एम ह्या एक्स्ट्रीम एंडला असू शकतो किंवा एम ह्या एक्स्ट्रीम एंडला असू शकतो, म्हणजे आयदर लेफ्टला किंवा राईटला. सिमिलरली ह्या केसमध्ये एम आयदर इथे असेल एकदम लेफ्ट एंडला किंवा एम इथे असेल राईट एंडला. सो मला किती डायग्राम्स भेटले आहेत? 4. मी अजून एस आणि डब्ल्यू ला ड्रॉ केलंय का? नाही. आता मी ह्या 4 डायग्राम्सनाच कंटिन्यू करते. इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? हे एक्स आणि आर 2 जण होते, एक्स आणि आरच्या मध्ये 2 जण. तर जेव्हा एक्स आणि आर असणार आहे तेव्हा आयदर लेफ्टला एम असू शकतो एकदम लेफ्टच्या टोकला, किंवा एक्स आणि आर असेल तेव्हा एम एकदम राईटच्या टोकला असू शकतो. सिमिलरली आर आणि एक्स असेल तेव्हा एम एकदम लेफ्टला असू शकतो, किंवा आर आणि एक्स असेल तेव्हा एम एकदम राईटला असू शकतो. आता नेक्स्ट थिंग, एम सिट्स ऍट द एक्स्ट्रीम एंड. ओके, डन. आता एच सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ एक्स, म्हणजे एक्स नंतर सेकंड लेफ्टला मला कोणाला प्लेस करायचं आहे? एच ला. आता इथे एक्स आहे, एक्स नंतर सेकंड लेफ्टला, म्हणजे इथे फर्स्ट आणि इथे सेकंड लेफ्टला कोण आहे? एच. सेम इथे एक्स आहे, एक्सच्या सेकंड लेफ्टला, सो फर्स्ट लेफ्ट इथे, सेकंड लेफ्ट इथे काय असणार आहे? एच. परत इथे एच आहे, सेकंड लेफ्टला कोण असणार आहे? एच. परत इथे पण एक्स आहे, याच्या सेकंड लेफ्टला म्हणजे एक सोडून इथे काय असणार आहे? एच. एव्हरीवन, इज इट क्लिअर टिल हिअर? ओके, बघा जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे ना तुमचा क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह होईल. मला हे एक्सप्लेन करायचंय कारण एक क्वेश्चन तुम्हाला कळालं की तुम्हाला पुढचे सगळे क्वेश्चन्स याच्या रिलेटेड कळतील. आता नेक्स्ट काय? ई सिट्स एक्झॅक्टली ऍट मिडल ऑफ एस अँड डब्ल्यू. ठीक आहे, आता आपल्याकडे एस आणि डब्ल्यू आपण ह्याच्यामध्ये जर मर्ज केले तर अजून भरपूर पॉसिबिलिटीज होतील. सो मी इथे फॉर नाव ड्रॉ करून ठेवलं. एक एस डब्ल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, एक आपण काय ड्रॉ करू? एस आणि डब्ल्यू. आता यांच्यामध्ये किती जण आहेत? 3 जण आहेत. सो ई एक्झॅक्टली मिडलला आहे, म्हणजे ई इथे एकदा असू शकतो किंवा ई इथे एकदा असू शकतो. आता ई सिट्स एक्झॅक्टली ऍट द मिडल. ओके, मी ई ची पण कंडिशन कंप्लीट केली. नेक्स्ट काय सांगितलंय? आर सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम एम. तर आर जो आहे तो 2 प्लेसेस अवे आहे फ्रॉम एम. सो आर आणि एम. आता बघा ह्या लाईनमुळे तुमच्या डायग्राम्स एलिमिनेट होणार, म्हणजे तुम्ही जे जे अज्युम केलंय ते आपण डिलीट करू शकतो. कन्सिडर करा, आर सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम एम. याचाच अर्थ काय होतो? आर आणि एमच्या मध्ये 2 जण मला हवे. आता इथे बघा, आर सिटिंग 2 प्लेसेस अवे? नाही, आर भरपूर प्लेसेस अवे आहे. सो ही डायग्राम जी मी ड्रॉ केली आहे ती कम्प्लिटली रॉंग होणार. ही डायग्राम काय झाली असेल? रॉंग झाली असेल. कळालं का सगळ्यांना? पहिली डायग्राम का रॉंग होणार? कारण आर एम पासून 2च प्लेसेस हवेत आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आर आणि एमच्या मध्ये मल्टिपल लोक येत आहेत. सो मी त्याला काय केलं? एलिमिनेट केलं. बघा सेकंड डायग्राम बघा, आर आणि एम 2 प्लेसेस अवे असू शकतं, त्यांच्यामध्ये लोक असू शकतात. आपल्याला इथे माहिती नाहीये किती जण असू शकतात. सो ही डायग्राम फॉर नाव तर करेक्ट आहे. आता इथे पण ही डायग्राम करेक्ट आहे कारण आर आणि एम मध्ये 2 प्लेसेस गॅप असू शकते. पण जर मी बघितली लास्ट डायग्राम तर बघा 2 प्लेसेस अवे आहे का? नाही, मोर दॅन 2 प्लेसेस अवे. सो ही डायग्राम पण काय होणार? एलिमिनेट होणार. तर जर तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स ड्रॉ केले नाही तर तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 4-5 वेळा करायला लागेल. आता तुम्हाला इथे भेटलं की आयदर ही सिक्वेन्स असेल किंवा ही सिक्वेन्स असेल, हे 2 काय झालेत? एलिमिनेट झाले. ठीक आहे, नेक्स्ट काय होतं?
आर सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम एम. ठीक आहे, म्हणजे आयदर इथे आर आणि एमच्या इथे आपण असं ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स, ई सिट्स इमिडिएटली टू द राईट ऑफ एच. ई कुठे हवाय? इमिडिएटली टू द राईट ऑफ एच. आता तुम्ही ह्याच्या पुढचं थोडंसं 2 मिनिटं बघा, ट्राय करा इथे प्लेस करून की आपण अजून काय करू शकतो याच्यामध्ये चेंजेस. सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम एम म्हणजे ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी इथे ड्रॉ केले. नेक्स्ट काय लाईन आहे? ई सिट्स इमिडिएटली टू द राईट ऑफ एच. तर बघा, एचच्या इमिडिएटली राईटला मला कोणाला प्लेस करायचं आहे? ईला. सो मी इथे काय प्लेस केलं? ई. आता इथे एचच्या इमिडिएटली राईटला मला काय प्लेस करायचं आहे? ई. इथे ऑलरेडी एक जागा आहे, मी इथे काय प्लेस केलंय? ई. आता जेव्हा तुम्ही ईला प्लेस करताय, तुम्हाला एक गोष्ट माहितीये, ईच्या शेजारी 2 जण आहेत, त्याच्यानंतर एस किंवा डब्ल्यू कोणतरी येणार. आता इथे जर तुम्ही बघितलं, ईच्या शेजारी 2 जण आहेत आणि त्याच्यानंतर एस आणि डब्ल्यू यायला हवं होतं. अकॉर्डिंग टू दिस आयदर एस असेल किंवा डब्ल्यू असेल. इथे ई आहे, ह्याच्या शेजारी 2 जण कोणी पण असतील चालेल, पण ह्याच्यानंतर मला आर हवा आहे का? नाही. सो ह्या केसमध्ये ही डायग्राम पण काय होतीये? रॉंग. म्हणजे मला पूर्ण फोकस आता फक्त ह्याच डायग्रामवर करायचा. आता अजून काय करू शकतो? ह्या डायग्राम मध्ये परत 2 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. आयदर इथे एस असेल, इथे डब्ल्यू असेल, किंवा इथे एस असेल, इथे डब्ल्यू असेल. ठीक आहे, मी इथेच ड्रॉ करतेय कारण परत एवढं पूर्ण ड्रॉ करण्यापेक्षा. तुम्हाला कळालं का पॉसिबिलिटीज? ईच्या बघा, ईच्या नंतर 2 जण आहेत, हे 2 जण कोण आहेत हे आपल्याला माहिती नाही, ते क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर आयदर एस डब्ल्यू असेल किंवा डब्ल्यू एस असेल. सो हे 2 ऑप्शन्स आहेत, इथे मी लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट आपण इथपर्यंत ड्रॉ केले. डब्ल्यू सिट्स टू द राईट ऑफ एक्स. तर डब्ल्यू सिट्स टू द राईट ऑफ एक्स म्हणजे ही कंडिशन काय झाली? रॉंग झाली. सो आपण इथपर्यंत तर डायग्राम पूर्ण करेक्ट प्लेस केली. बघा, एस एच ई एक्स डब्ल्यू, त्याच्यानंतर इथे एक जण आहे, त्याच्यानंतर इथे एक जण. ठीक आहे, डब्ल्यू सिट्स टू द राईट ऑफ एक्स. आता हे पण आपलं करेक्ट झालं. नेक्स्ट, एफ सिट्स टू द राईट ऑफ एक्स. आता एफ सिट्स टू द राईट ऑफ एक्स म्हणजे काय? एफ कुठेतरी असेल. असं नेसेसरी नाहीये की एफ इमिजिएटली राईटला म्हणजे इथे असेल. एफ आयदर इथे पण असू शकतो किंवा एफ आयदर इथे पण असू शकतो. राईटला आहे म्हणजे एक्सच्या कुठेतरी राईट साईडला आहे. एक्सच्या लेफ्ट साईडला येणार आहे का? नाही, एक्सच्या कुठेतरी राईट साईडला येणार. ओके, एफ सिट्स टू द राईट ऑफ एक्स. अजून आपल्याला माहिती नाही कुठे. द नंबर ऑफ पर्सन्स हु सिट टू द लेफ्ट ऑफ एस इज द सेम ॲज टू द राईट ऑफ एफ. म्हणजे एफ जिथे आहे, जेवढे पर्सन्स एसच्या लेफ्टला आहे तेवढेच पर्सन एफच्या राईटला आहे. ही एक कंडिशन. मी इरेज करते. आता आपल्याला काय सांगितलंय बघा, फॉर एक्झाम्पल जर मी एफला इथे प्लेस केली तर एफच्या नंतर हे जे 3 लोक आहेत तेवढेच लोक एसच्या नंतर लेफ्टला ऍड होणार. आता एफ जर इथे असेल तर एफच्या नंतर एकच जण आहे. सो एफच्या नंतर जो एक जण आहे तोच एसच्या नंतर अजून एक पर्सन असणार आहे एसच्या लेफ्टला. नंबर ऑफ पर्सन सेम असणार आहे. ठीक आहे, वाय अँड डब्ल्यू सिट इमिडिएट नेक्स्ट टू इच अदर म्हणजे डब्ल्यूच्या शेजारी इमिडिएटली वाय आलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलंय? डब्ल्यूच्या शेजारी इमिडिएटली वाय आलं पाहिजे. तर डब्ल्यूच्या एका शेजारी एक्स तर फिक्स आहे, दुसऱ्या शेजारी काय असणार आहे? वाय. म्हणजे एफ इथे बसणार आहे का? नाही, एफ इथे असणार आहे. आता एफ इथे आहे, एफच्या नंतर एकच जण आहे एम, तर एसच्या आधी एकच जण असणार एक्स एसच्या लेफ्टला. आणि ही सिक्वेन्स तुमची कंप्लीट झाली. तर काय विचारलंय? हु अमंग द फॉलोइंग पर्सन्स सिट इमिडिएट लेफ्ट टू एस म्हणजे एसच्या शेजारी इथे लेफ्टला कोण बसले हे विचारले. आता डायग्राम मध्ये आपल्याला कोणच नाहीये इथे माहिती, तर आपण एकदा चेक करू. एक्स आहे का? नाही. एसच्या तर राईटला आहे एक्स, सो हा ऑप्शन होणार आहे का? नाही. नेक्स्ट, एच ऑप्शन. एच पण राईटला आहे, सो हा पण नाही होणार. वाय आणि आर चेक करू. वाय आणि आर पण ह्याच्या सगळे राईटलाच आहे, सो हे पण ऑप्शन येणार आहे का? नाही. सो ऑप्शन 5 नन इज द राईट आन्सर. ऑप्शन 5 नन इज द राईट आन्सर. हा एक क्वेश्चन हा थोडा जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे, पण हा आपण का घेतोय? कारण हे आपल्याला लॉजिक बिल्डिंग होईल, आपले भरपूर डाऊट्स ह्याच्या टॉपिक रिलेटेड क्लिअर होतील. सो आपण असे क्वेश्चन्स घेतोय. जर तुम्हाला असे क्वेश्चन्स आले, एकतर थोडा अजून शॉर्ट क्वेश्चन येईल आणि त्याच क्वेश्चनवर 2 ते 3 क्वेश्चन्स असतील. म्हणजे काय? जर तुम्हाला एक डायग्राम भेटली तर तुम्ही त्याच्यानंतरचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात आधी मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला
सगळं परफेक्टली कळालं आहे का? कोणाला काय डाऊट्स आहे का? मल्टिपल पॉसिबिलिटीज का घेतोय? कारण आपल्याला बघा, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, तुम्ही इथून चालू केली असेल, अशी डायग्राम तुम्ही स्टार्ट केली, नंतर जाऊन तुम्हाला कळतंय ही रॉंग होती, परत तुम्हाला फ्रॉम स्टार्ट सगळ्या कंडिशन्स बघायला लागेल. तर तुम्ही ही डायग्राम ड्रॉ केली, परत ती कॅन्सल होणार, परत तुम्ही थर्ड डायग्राम ड्रॉ करणार. ठीक आहे, थर्ड डायग्राम पण जर तुम्ही ही ड्रॉ केली तर ही पण पूर्ण रॉंग होतीये. तर तुम्हाला तेव्हा परम्युटेशन करायला किंवा अरेंजमेंट करायला खूप वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटीज येतील. ते डिफिकल्ट होईल आणि खूप टाइम कन्झ्युमिंग होईल. म्हणून एकाच टाइमला आपण 4 डायग्राम ड्रॉ करतोय आणि 2 एलिमिनेट करतो, एक फिक्स करतो. सो एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. आता ह्याच क्वेश्चन रिलेटेड बघा, इथे ही सिक्वेन्स आहे, सेम क्वेश्चन असेल, फक्त चेंज काय होणार आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एच. तर वाय ची पोझिशन काय विथ रिस्पेक्ट टू एच. एच नंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फोर्थ आहे एच नंतर, वाय कोण आहे, फोर्थ आहे. कुठून? एचच्या राईट साईडला आहे. सो मी काय म्हणू शकते, चेक करू आपण ऑप्शन्स काय काय. बघा, व्हॉट इज द पोझिशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एच, म्हणजे याचा अर्थ काय होतो या क्वेश्चनचा, एच पासून तुम्हाला बघायचंय की वाय कुठे येते. सो एच पासून वाय फोर्थ राईटला येतोय, फोर्थ टू द राईट. सो ऑप्शन फोर्थ टू द राईट विल बी द राईट आन्सर. ऑप्शन 4 विल बी द राईट आन्सर. सो हीच सिक्वेन्स आहे, पण ऑप्शन 4 आहे. आता परत क्वेश्चन सेम आहे, क्वेश्चन मध्ये हे वेगळं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट. तर आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिले आहेत, त्या 3 स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे आहे की आपल्या अरेंजमेंटला सूट होत आहेत का, कोणती करेक्ट आहे कोणती रॉंग. तर एकाच क्वेश्चनवर तुम्हाला किती ऑप्शन्स, किती क्वेश्चन्स भेटले, 3 क्वेश्चन्स भेटले. म्हणजे जर तुम्ही एका क्वेश्चनला जरी तुम्ही 50 सेकंड्स इंटू 3 150 सेकंड्स जरी दिले, तरी तुम्हाला तिथे 3 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होत आहेत एकाच अरेंजमेंटवर. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला परत सिक्वेन्स लागेल. तर मला एकदा सिक्वेन्स सांगा, आपली सिक्वेन्स काय होती. तुम्ही चेक करा, सिक्वेन्स आहे ए बी सी ऑप्शन, याच्यामधलं कोणतं करेक्ट आहे. मी तुम्हाला ऑप्शन्स पण दाखवते, एकच सेकंड. इथे सिक्वेन्स पण आहे, तुम्ही चेक करा काय. बघा, एक्स सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ वाय. तर वायच्या सेकंड लेफ्टला, तर फर्स्ट लेफ्टला डब्ल्यू आहे, सेकंड लेफ्टला एक्स आहे. सो येस, हे ए जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. नेक्स्ट, एच सिट्स थर्ड टू द राईट ऑफ एस, म्हणजे एस पासून एच थर्ड राईटला आहे. सो नाहीये. सो बी स्टेटमेंट फॉल्स. सी स्टेटमेंट काय, आर सिट्स सेकंड टू द राईट ऑफ एम. सो आर इथे फर्स्ट आणि सेकंड राईटला आहे का नाही हे आपल्याला सांगायचं. सो आर सिट सेकंड टू द राईट ऑफ एम. हे मी आर सेकंड राईटला नाही. इथे डायग्राम मध्ये 2 लाईन्स होत्या का, एक मिनिट मला फक्त सांगा. आर आणि एम च्या मध्ये किती लोक होते, एक जण होते का 2 जण होते. ओके, एकच जण होता. सो इथे हा ऑप्शन पण काय होतोय, रॉंग होणार. म्हणजे हे एकच जण आहे इथे. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड आणि थर्ड काय फॉल्स. तर आता आपण ऑप्शन्स बघू. सो आपल्याला विचारलं काय, कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे. सो येस, ओनली ए करेक्ट आहे. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. नेक्स्ट, सेकंड ऑप्शन काय, बोथ ए अँड सी आर करेक्ट. तर ए आणि सी दोन्ही करेक्ट आहे का, नाही. सो हा ऑप्शन काय होणार, रॉंग. फक्त सी करेक्ट आहे का, नाही, हा रॉंग होणार. नेक्स्ट, नायदर बी नॉर सी, याचा अर्थ काय, म्हणजे बी पण करेक्ट नाही आणि सी पण करेक्ट नाही. तर हे काय, करेक्ट ऑप्शन आहे का, कारण बी पण आन्सर नाही आणि सी पण आन्सर नाही. सो मला ऑप्शन 4 पण काय भेटतोय, करेक्ट. सो बोथ 1 अँड 4, म्हणजे 2 ऑप्शन्स भेटतायत आणि एक फिफ्थ ऑप्शन आहे जो सांगतोय ए आणि 1 आणि 4 दोन्ही आहेत. सो आय कॅन से फिफ्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. सगळ्यांना कळालं फिफ्थ ऑप्शन का राईट आहे, कारण इथे तुम्हाला 2 आन्सर्स भेटतायत. ओनली ए पण करेक्ट आहे, कारण ए फक्त करेक्ट आहे, पण बी आणि सी पण रॉंग आहे. सो नायदर बी नॉर सी. सो 1 आणि 4 हे दोन्ही ऑप्शन्स करेक्ट असल्यामुळे आय विल सिलेक्ट ऑप्शन 5 विच सेज बोथ 1 अँड 4, कारण दोन्ही करेक्ट. सगळ्यांना कळालं का की ऑप्शन्स पण कसे सिलेक्ट करायचे. येस, काय डाऊट असेल तर विचारा, कोणाला पण काही डाऊट असेल तर विचारा. लेट अस सी व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. आता 8 फ्रेंड्सचा क्वेश्चन. ठीक आहे, मी तुम्हाला 5 मिनिटं देते. सगळ्यांना लेफ्ट राईट क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते कळालंय. ह्याच्यासाठी बट वी हॅव टू चूज द करेक्ट स्टेटमेंट ना. तर आपल्याला बघ, एक मिनिट,
याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट काय? ओनली ए. बी आणि सी तर काय? रॉंग. आपल्याला बी आणि सी रॉंग आहेत हे पण इथे क्लिअरली मेन्शन केलंय, नायदर बी नॉर सी. सो 1 आणि 4 हे दोन्ही ऑप्शन्स येणार. आपल्याला ह्याच्यातलं काय करेक्ट आहे हे फाइंड करायचंय. तर करेक्ट म्हणजे काय? जे करेक्ट आहे आणि त्याला करेक्ट सांगतायत, किंवा जे रॉंग आहे त्याला रॉंग सांगतायत, म्हणजे हे ट्रू ऑर फॉल्स सारखं. सो त्यांनी इथे काय सांगितलं? ए इज ट्रू. सो येस, ए इज ट्रू. नेक्स्ट ऑप्शन आहे बी आणि सी इज फॉल्स. तर येस, बी आणि सी इज फॉल्स. तर ही स्टेटमेंट पण करेक्ट आहे की बी आणि सी रॉंग आहे. सो आपण हे दोघं सिलेक्ट करणार. कळालं? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स पण बघायला लागणार की ऑप्शन्स काय काय आहेत. सो हा क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह करा. नाही जमलं तर मी सॉल्व्ह करणारच. बघा 10-13 झालेत. 10-17 ला आपण करेक्ट स्टार्ट करणार याचं सोल्युशन.